सावता महाराज पंढरपूरला गेले नाही, पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे आलाय, निष्ठेनं शेती केली। शेती करणारा व्यक्ती रक्ताचा घाम करून मातीत टाकून तो मोती काढतो। हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीच आहे। जर मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कॅनलला पाणी सुटले, लाईन 4च तास आहे, कॅनलला पाणी सुटले, लाईन 4च तास आहे, आणि त्या 4 तासाची लाईन मोटर न लावता कीर्तनात बसला असेल तर तो शेतकरी येडगळे, तो मूर्ख आहे, शेतकरी मूर्ख आहे। मी सांगत नाही, पुराण सांगते त्याच्यासाठी। त्यानं शेतीला पाणी देणं हे त्याचं भजन आहे। एक कीर्तनकार म्हणला, नालायक झाले शेतकरी, लाईट असल्यावर कीर्तनात बसणत। नालायका, त्यानं जर जेवारीला गव्हाला नाही पाणी दिलं तर तू कीर्तनात सप्त्यात गौऱ्या खाशील का? नियम आहेत ना, नियम आहेत, प्रत्येकाचे नियम आहेत। जगाच्या मालकानं प्रत्येकाला आपल्याला एक एक काम वाटून दिले। स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा। बाईनं मालकाची सेवा करायची। महाराज घरी आल्यावर त्याला काजू टाकून दूध करीती, आणि नवऱ्याने चहा प्यायला म्हणले, सकाळीच प्यालताना अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो, तू गळ्यात शपथ तुम्ही मला आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव। मला असा बारीकसा पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकान पैशाचा, म्हणून मी हलकटाच्या अंडरविली धुणारा माणूस नाही। विठाला विठाला। मुलांचा देव आपले आई वडील आहेत, आपले आई वडील आहेत। जो मुलगा आई वडिलाचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेतो त्यानं कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी चालते। आणि आई वडिलाचं दर्शन घेत नाही, महाराजाच्या पाया लोटांगण घालतो, असं समजायचं पाकिस्तानी अवलाद आपल्यात आली। हलकटेच तू नालाय का? माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी। शास्त्र सांगते, मालक सांगतेत माझे अष्टादश मालक, किती मोठी ताकद आहे। आई वडिलाच्या सेवेच्या पुण्याईवर पंढरपुरातले मालक 28 युग झाले उभे केलेत। पुण्यकान काय केलं त्यांनी? फक्त आई वडिलाची सेवा केली। तुमच्यात एक बाई जन्माला आली, त्या बाईच्या 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र 9 वाऱ्या पाया पडले, तिचं नाव लोपामुद्रा। 9 वाऱ्या पाया पडले, नाईला जाणं सीता 7 वाऱ्या तिच्या पाया पडल्या। पण ती बाई इतकी अधिकारी, ती एकदाही रामाच्या पाया नाही पडली, एकदा नाही पाया पडली। राम तिच्या 9 वाऱ्या पाया पडली। सीतेनं चालता चालता विचारलं, प्रभू अहो तुम्ही 9 वाऱ्या पाया पडले म्हणून मी तिच्या 7 वाऱ्या पडले, पण तिला काही वाटायला पाहिजे, तुमच्या एकदा पडायला पाहिजे। तर सीतेच्या तोंडाला हात लावला प्रभू रामचंद्राने, शहाणपणा करू नकोस म्हणले, मुकाट्या बस। का म्हणले असं? तिनं काय केलंय? ती आपलं नशीब चांगलं, ती आपल्या पाय नाही पडू दे, पण तिने आपल्याला पाया पडू दिलं, हे मन नशीब आहे। तर सीताई साहेबांनी विचारलं, तुम्ही देव असून जगाचे मालक, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, एवढी मोठी ताकद, ही सगळी शक्ती तुमच्याकडे असताना तुम्ही तिच्या पाया पडता, तुम्हाला तिची काय गरज आहे? अगं आई ती पतिव्रता आहे, तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता? केलंय काय? ती सकाळ दुपार संध्याकाळ, मालकाची संध्या झाली की मालकाच्या पाया पडती, 3 टाइम मालकाच्या पाया पडत होती। तिचं नाव लोपामुद्रा, मालकाचं नाव महर्षी अगस्ती। नाहीच कोण्या देवाच्या पाया पडली, सगळे देव तिच्या पाया पडायचे। इतकी ताकद तुमच्यात आहे। जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, मानी भ्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। इतकी ताकद आहे तुमच्यात। म्हणून तर सकाळच्या काकड्यात, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती जे साहेब कोणती असेल त्या देशाची स्त्री आहे, या देशाची स्त्री आहे, या देशाची। तुम्ही न्यायाधीश झाला असताल, पण तुम्हाला एका माऊलीन जेलमध्ये आलाय। रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज एका स्त्रीच्या पोटी आहेत, माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबा आहे एका स्त्रीच्या पोटी आहेत। या विश्वातला प्रत्येक अधिकारी व्यक्ती कसा आहे असू द्या, तो स्त्रीच्या पोटी। तुम्ही पुढे एक एक जण बसलेला एक एक माणूस इतका श्रीमंत आहे, 50-50 गिरगावचे बाळू तुम्ही आवताला झुकता, इतके श्रीमंत आहेत, तरी पण 2 घंटे माझ्या पुढे बसलात। मला सुद्धा एका माऊलीने जेलमध्ये दिलाय। इतकी जडवड स्त्री या देशाची, इतकी जडवड, पण आचरणात राहत जा। पाया पडतो तुमच्या, विठाला विठाला। काम चांगलं केलं, आपण ज्या जागेवर येतो जागेवरला व्यवहार व्यवस्थित केला की ते भजन ठरते, जगाचा मालक आपलं काम ऐकतो। एकदा प्रसंग आला, इंद्रप्रस्थामध्ये एक माऊली राहत होती, तिच्यावर एक वाईट प्रसंग आला। घरातली माणसं तिचं वस्त्र हरण करत होती। हाकेसर शिवडी सांगते, घरातली माणसं। आणि कधी बी लक्षात ठेवा, तुमच्याकडे कापसा असते का नाही? नाही, काय काय पीक? ऊस, हा सोयाबीन, बरं ठीक आहे चल द्या सोयाबीन।
तुमची सोयाबीन जर शेजारी कापून नेत असेल तर तुम्ही सांभाळायला शेतात राहता, इतकं कळतं ना तुम्हाला. पण तुम्ही बाजाराला गेल्यावर जर पपेच माई इकित असेल तर मग कोणाला सांभाळायला पाहिजे? पपेच माई कळाली ना तुम्हाला? तुम्ही काय संन्याशी थोडीच. याला हितचिंतक शत्रू म्हणायचं. दुसऱ्यानं जर आपल्याला त्रास दिला तर आपण लोंबी झोंबी करू, पण हे घरातले नालायक त्रास देत होते ना. महाभारतामध्ये 24 लोक फार हलकट होते. त्याच्यातला शकुन्या, दुर्योधन्या, जयद्रथ्या, दुःशासन्या. मी यायला आवाज बोलत नाही. तुमची तर त्याची भावकी आहे का कोणी? मग काय भीती नाही बाळूला, चिंता नाही कर. असला कोणी एखादात मग गाडी फोडायचा, काही चिंता नाही, काय चिंता नाही. हो, मी शकुनीला शकुनी कधीच म्हणत नाही, शकुन्यात म्हणतो. शकुन्यात म्हणतो का? गांधारीचे 100 पोरं द्वारकेतल्या मालकानं मारलेच नाही, तिच्या सख्या भावानं मारले शकुनीनं. कारण भारतात एकमेव असा हलकट मामा होता ज्यानं सख्या बहिणीच्या पोराला जुगार खेळायला लावला, म्हणून शकुनी हलकट. रावणाला प्रभू रामचंद्रानं मारलंच नाही, त्या तुटलेल्या नाकाचीनं मारलं. हो, 80,000 बायका होत्या हो याला. हीच नालायक म्हणली, दादा मला एक वहिनी. राहुल याला बी वाजित असते का? पण काय काय गरज होती? हिने जाणायला लावली बघा आपा. आणि म्हणून रावण मेला. हो बा, फुकट खाणारे घरी ठवाची नाही. हिला पडलंकेचं राज्य दिलं. हिचा नवरा एका बारीकशा लंकेचा राजा होता. ते एकटंच हातानं भाकरी खाऊ लागलं, भावाच्या घरचे तुकडे मोडले, म्हणून रावणाचं वाजलं. आणि त्यानं गांधार देशाचा राजा होता तो शकुन्या. त्यानं घरावर तुळशीपत्र ठोलन, बहिणीच्या घरचे तुकडे मोडले आणि हिच्या 100 सोना सक्रातीच्या दिवशी डवळ्या साडीत आणल्या. इतका हलकट मामा, इतका हलकट मामा. हे फुकटचंद घरी ठवायचे नाही. आमची इथला एक पाहुणा जाईच न गेला. मसळ येल ती 12-13 लिटर दूध देत होती. त्याला दुधाचे पदार्थ लय आवडायचे. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झालं, जाईच ना. आमच्या पोराईच माईल म्हणलं, पाहुणा कसं काय जाईन? ते म्हणे त्याला दूध लय आवडत ते जाईत ना. अरे म्हणलं दुधाचा काही विषय नाही, मसळीच्या गळ्यात बांधून देऊ, पण आपल्या इथं राहिला ना आपल्या गळ्याला इचकी नेऊ. रानात गडी गुडी असते रे, काही शिकवायचं, जायची गडी सोडून. ते जाईच ना. आमच्या आमच्याकडे कापूस असतो जास्त. मग कापसाला फवारणी करायची. तर आमचा गडी म्हणला परदिशी झालीत, म्हणला डबल करू, औषध कशाला खराब करायचं. एकच ढक्कन टाकलं मोठ्या टाकीत आणि बाकी 10 रुपयाचा चुना कालीला. फक्त ढवळं पाणी केलं. चला फवारा याच्या पाठवू द्या. ते म्हणलं पेट्रोल. म्हणलं पेट्रोलचा देऊत नका, कुच्च्या द्या. हातपंप. त्यानं साहेब 3 टाक्या फवारल्या आणि 4थ्या टाकीला म्हणला मला संडास झाली. 8 वर्ष झाले त्याची संडास झालीच नाही, अजून आलात नाही आमची इथं. याशी फुकटचंद घरी ठवायची नाही. आपल्या घराला काढायला येत असते ती. विठाला विठाला हे घरातल्या नालायक शकुनीनं शिकलं. बाशे बुवा, तुम्हाला जर इंद्रप्रस्थाचं राज्य पाहिजे असेल तर हे व्याजार करणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, सभेत आणली, मांडीवर बसली. मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असते मोठी भाऊजाई. मोठा भाऊ आपल्याला वडला समान असतो. तुम्ही तुमच्या बंधूंचं श्राद्ध केलं तर मी आलतो त्यावेळेला. मोठा भाऊ वडला समान असतो, मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्यानं मांडीवर बसलं ते दुर्योधने हलकट नाही, त्याला शान आहे का? नालायक होता, ते नालायक होता दुर्योधन. दुःशासन नावाची व्यक्ती बोलिली आणि द्रौपदीच्या वस्त्राला हात लावला. काय झालं असेल तिच्या अंतःकरणात? महाराज, द्रौपदी रस्त्याने चालत असताना तिला घाम येऊ नये, तिला घाम येऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, भास्करा तेजो दीप्ती दिवाकरा भगिनी भयो हृदयस्तो जायो तत्रा कायान्वरुताम स्वेदा वायुर्स्वेगम प्रगच्छति. काय वाक्य राजो. हे सूर्यनारायणा, अरे रक्ताच्या नात्यापेक्षा गोड नातं माझं माझ्या बहिणीचं द्रौपदीचं. खबरदार जर इथं घाम काढलं असतं. द्रौपदी रस्त्याने चलत असताना ढग तिच्या डोक्यावर चलत होता. इतकी धास तो ती पंढरपुरातल्या मालकाची. इतकं प्रेम होतं द्रौपदीवर. रस्त्याने द्रौपदी चालली तर सगळं अंग झाकलेलं. चलताना नुसते नख दिसायचे, त्या नखाकडे पाहायची ताकद नव्हती सूर्याची. भास्करो तेजोकांती पदाश्रिताम नखाग्रो भयो दीप्ची चक्षुहितायच पातिव्रतो धर्म जायती. इतकी पतिव्रता स्त्री अधिकारी असते. पायाचे नख पाहायची हिंमत नव्हती. अहो, एका साधून नख नुसते पाहिले, नखच तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास गेले.
भोजन मागितलं, नुसते द्रौपदीचे पाय पाहिले तर नदीत जेवूनच बसले सगळे. इतकी पतिव्रतेची ताकद असते, एवढी पतिव्रतेची ताकद. आणि तिला वस्त्र हरणाची वेळ आल्यावर काय झालं असेल तिची. 5 पती बसलेले होते, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. धर्मानं चूक केली ती. महाभारतात धर्मानं चूक केलेली. हो, नीतिशास्त्रामध्ये मालक हरल्याच्या नंतर पत्नीपणाला लावता येत नसती. हा नीतिशास्त्राचा नियम आहे. पुराणाचा नियम सांगू तुम्हाला. नवऱ्यानं केलेला परमार्थ अर्धा बाईला आपण माता येतो. नवऱ्यानं केलेलं पाप एका तिळा इतकं सुद्धा बाईला जात नाही. बाईनं केलेलं सगळं पुण्य बाईलाच राहतं आणि बाईनं केलेलं अर्ध पाप नवऱ्याला येते. हा पुराण शास्त्राचा प्रकांड स्तोत्र आहे. हा नियम आहे आपल्या संस्कृतीचा. पत्नी लावता येत नाही, पण चूक केली पांडवानं. बाईने विचार केला, ज्यांच्याकडे बघते ते आपल्याला काय करणार आहेत. एक भाऊ मारला गेलाय, तो भाऊ एक दूर आहे, कोण येईल. हाक मारली, कुठे गुंतला अशी. येत नव्हतं ते. मी अगोदर तुम्हाला सांगितलंय, पैसे घेत नाही, काम फुकट करीत नाही. येत नव्हतं. त्याच्यासाठी काहीतरी दातृत्व लागतंय, आपल्याकडे कर्माचं गठुडं लागतंय, तेव्हा ते आपले काम करते. द्रौपदीच्या पदराला दुःशासन हात लावणार तेवढ्या अवकाशात बालपण आठवलं. बालपणात सुप्रभा नावाची मैत्रीण होती द्रौपदीची. सुप्रभा नावाची मैत्रीण प्रधानाची कन्या होती. दोघी चातुर्मासा करता गंगेवर स्नाना करता जायच्या. पांचाळ नरेशाची मुलगी होती ती, द्रौपद राजाची. चातुर्मासा करता गंगेवर आंघोळीला जायच्या. पहाटे 3:30-4 वाजता गंगेवर पोहोचायच्या. काळोखा अंधार आहे. एका दिवशी अंधारामध्ये यांची स्नानं आटपली. अंगावरली लुगडे पिळली, नवी आणलेली घातली, कापडं घातली आणि ते पातळ खांद्यावर पिळून खांद्यावर टाकली आणि दोघी निघाल्या. निघता एक जणाच्या रडण्याचा आवाज आला. 22 वर्षाचा एक तारुण्य दशेतला महात्मा आहे, पण गर्भांध आहे. देव फुकट काम करत नाही. हाक मारल्याबरोबर येतो, पण त्याच्यासाठी गाठोडू लागतंय पुण्याचं, कर्तव्याचं. हो, जीवनभर आपण खोटे कामं करायचे आणि मरताना जर सगन लावायचं आणि त्याला हाक मारायचं. त्याच्या गोळ्या संपल्यात का आपली कामं ऐकायला? हा का तो येडा आहे? त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय? तो वरून छताव पडला का डोक्यावर? आपल्या मागं कधी बी यायला लायकी लागेल ना आपली. आपले कामं त्या नाही करावा. योग असा आला द्रौपदीला, त्या साधूच्या रडण्याचा आवाज आला. सुप्रभे, कोणीतरी महात्मा रडतोय. प्रधानाची कन्या हुशार होती. तिनं सांगितलं, ताई आपण 14 वर्षाच्या देवांगने समान तरुण मुली आहोत. अंधारे, आपलं स्नान आटपलंय, आपण घरी जावा. एखादा मायावी राक्षस जर महाराजाच्या रूपात असला तर आपलं जीवन भ्रष्ट होईल, त्याच्याकरता आपण निघावं. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्राता, वार्धक्य रक्षंती पुत्र, हा नैव स्त्री स्वतंत्रता. स्त्रीला बालपणात आई वडिलाचा धाका असावा, तारुण्यात पतीचा धाका असावा आणि म्हातारपणात आपल्या मुलांचा धाका असावा. स्त्रीचं जीवन उजळून जात असतं. 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे. दिल्या घरी राहणे लेकीचे. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गायचं काम, आणि बापानं ज्या घरी दिले त्या घरचा संसार करणं, पारतंत्र्यातल्या गोष्टी आहेत. भारताची न्याय व्यवस्था, आपल्या या संप्रदायाची, भारताची म्हणण्यापेक्षा आपल्या वारकरी संप्रदायाची ही न्याय व्यवस्था अशी आहे. ह्या चौकटीत जो बसेल त्यालाच मानतात, एरवी मानत नाहीत कोणी कोणाला. चाल म्हणे ताई, पण द्रौपदीने सांगितलं, मायावी नाटकी रडत असेल पण याच्या हुंदक्यात मायावीपणा नाही. चाल ग तिथपर्यंत. चालत वरी गेल्या. तो 22 वर्षाचा एक वारकरी रडत होता, एक साधू रडत होता. तो चक्षुहीन होता, गर्भांध होता, त्याला डोळे नव्हते साहेब, डोळे नव्हते. आणि गंगेमध्ये पहाटे स्नान करता करता अंग चोळता धोत्राचा गुढा सुटला आणि धोत्र गंगेच्या पाण्यात वाहत गेलं. दुसरं नेसायला धोत्रच नव्हतं. जीवनभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं. जीवनभर भूक लागल्याच्या नंतर तळहाताव भाकरी मागायची, मुक्काम पडेल त्या मंदिरात झोपायचं, फिरत राहायचं, बहिता पाणी फिरता साधू. असं जीवन त्या महात्म्याचं. गर्भांध होता, चक्षुहीन होता. देवाला विनंती केली, गंगामाई अगं मागच्या जन्मात काय पाप केलं असेल याच्याकरता मी आंधळा झालो ग, पण माय अगं जिनं जन्म दिलाय ती माय पाहण्यासाठी माझे डोळे शिल्लक नाहीत. एखाद्या स्त्रीकडे मी पापात्मक दृष्टीने पाहिलं नाही ग, तरी पण मला उघडं व्हायची वेळ येते अशी का? तो गंगेला विनंती करीत होता, असं काय पाप आहे की जेणेकरून माझ्या अंगावरचा कपडा सुद्धा तुझ्या पात्रात वाहत जावा.